नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया पाटील, होमिओपॅथिक कन्सल्टंट, न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन आणि सर्टिफाईड इन हेअर केअर फॉर्म्युलेशन, स्किन केअर फॉर्म्युलेशन. चला, आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत. आपण वयाच्या 40 नंतर होणाऱ्या त्रासांबद्दल आणि त्यावेळेला कोणते टेस्ट केले पाहिजेत, कोणती सप्लिमेंट्स घेतली पाहिजेत आणि कोणते वॅक्सिन्स म्हणजे लस कोणते घेतले पाहिजेत ह्या संदर्भात थोडीफार माहिती घेऊया. जसं हळूहळू जसं वय वाढत जाईल तसं नैसर्गिकरित्या काही शरीरामध्ये चेंजेस आढळून यायला लागतात आणि त्या गोष्टींना आपण नियमितपणे वैद्यकीय चाचण्या करून त्यांना तपासण्या करणं गरजेचं असतं. तर त्या संदर्भात आज आपण कोणती टेस्ट महत्त्वाचे आहेत आणि आपण कोणते टेस्ट करून घेतल्या पाहिजेत याबद्दल बोलूया. 40 वर्षानंतर कोणते वैद्यकीय तपास करावेत? हेल्थ चेकअप्स आफ्टर एज 40. नंबर 1, ब्लड प्रेशर तपासणी. दर 6 महिन्यांनी तपासावे. उच्च बीपी हार्ट व किडनींवर परिणाम. नंबर 2, ब्लड शुगर HbA1c डायबेटिक किंवा प्री डायबेटिक स्थिती शोधण्यासाठी. नंबर 3, लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, HDL, LDL हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी. नंबर 4, ECG व 2D इको हृदय तपासणी, हृदयाची कार्यक्षमता, ब्लॉकेज, वाळू तपासणी. नंबर 5, यकृत लिव्हर फंक्शन टेस्ट, लिव्हरवर साठलेली चरबी म्हणजेच फॅटी लिव्हर किंवा इतर समस्या ओळखण्यासाठी. नंबर 6, किडनी फंक्शन टेस्ट, सिरम क्रियाटिन, युरिया किडनीचा कार्यक्षमतासाठी आवश्यक. नंबर 7, थायरॉइड तपासणी, TSH, T3, T4 स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन सामान्य. नंबर 8, हाडांची तपासणी, BMD बोन मिनरल डेन्सिटी हाडांची घनता मोजण्यासाठी. नंबर 9, CBC कंप्लीट ब्लड काउंट व व्हिटॅमिन D, B12 ॲनिमिया रोगप्रतिकारशक्ती हाडांचे आरोग्य समजण्यासाठी. नंबर 10, महिलांसाठी विशेष मॅमोग्राफी, स्तनांचा कर्करोग आणि पॅप्समियर टेस्ट गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ओळखण्यासाठी. वयाच्या 40 नंतर आरोग्य टिकवायचं असेल तर तपासणी ही खर्च नाही, ती एक गुंतवणूक आहे. आता सर्व टेस्टच्या माहितीनंतर आता वळूया आपण सप्लिमेंटसाठी. आज आपण बोलणार आहोत 40 नंतर महिलांसाठी कोणते सप्लिमेंट्स आवश्यक आहेत. 40 नंतर शरीरात नैसर्गिक बदल सुरू होतात. हाडे कमजोर, झोपेची समस्या, केस गळणे, त्वचा कोमेजणे या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य डाएट सोबत आवश्यक सप्लिमेंट. इम्पॉर्टन्स ऑफ सप्लिमेंट्स. आहारातून सर्व पोषण मूल्य मिळणे शक्य नाही. 40 नंतर इस्ट्रोजन कमी होतं, त्यामुळे हाडे, मेंदू, त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला बाहेरून पूरक पोषणाची गरज असते. नंबर 1, कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यासाठी 1000 to 1200 मिलीग्रॅम पर डे. रागी, दूध, सेंद्रिय हे मेजरमेंट्स फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे, तर प्लीज कोणीही विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कोणीही सेल्फ सप्लिमेंट घेऊ नये. इट्स मे बी डेंजरस. व्हिटॅमिन D3 कॅल्शियम शोषण्यासाठी आणि इम्युनिटीसाठी 600 to 200 IU उन्हात सकाळी रोज 15 ते 20 मिनिटे किंवा सप्लिमेंट्स. 3, व्हिटॅमिन B12 मेंदू, नर्वस सिस्टीम आणि थकवा दूर ठेवण्यासाठी 2.4 मायक्रोग्राम पर डे. शाकाहारी लोकांमध्ये जास्त कमतरता. 4, मॅग्नेशियम स्नायूंना ताकद, झोप, हाड आणि तणावासाठी 110 ते 3 मिलीग्रॅम. बदाम, अंजीर, पालक. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फिश ऑइल हृदयाचे आरोग्य, सांधे व मेंदूंसाठी. मासे न खाणाऱ्यांसाठी फ्लेक्सीड ऑइल गुणधर्मांनी उष्ण असल्यामुळे प्रमाणात आणि काळजीपूर्वक घ्यावे. नंबर 6, आयर्न लोह जर हिमोग्लोबिन कमी असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे. नंबर 7, कोलेजन त्वचा, केस, नख आणि सांधे लवचिक ठेवण्यासाठी पावडर किंवा टॅबलेट स्वरूपात. नंबर 8, प्रोबायोटिक्स पचन, गट हेल्थ आणि इम्युनिटीसाठी ताक, दही, कांजी किंवा सप्लिमेंट्स. नंबर 9, CoQ10 ऊर्जा वाढवण्यासाठी आणि हृदयासाठी फायदेशीर. विशेष थकवा जाणवत असल्यास हे एक अँटीऑक्सिडंट आहे, ते सेल्युलर एनर्जी पुरवते. नंबर 10, मल्टीव्हिटॅमिन्स 40+ वय असलेल्या महिलांसाठी विशेष फॉर्म्युलेशन रोजच्या लहान पोषण गडबडी भरून काढण्यासाठी. लक्षात ठेवा, सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी ब्लड टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांची सल्ला जरूर घ्या. सततचा थकवा, केस गळती, त्वचेमध्ये बदल, झोपेचा अभाव हे लक्षणे असतील तर योग्य सप्लिमेंट्समुळे फार मोठा बदल होऊ शकतो.
तुमच्या वयाचे 40 गाठलं असेल तर हे सप्लिमेंट्स नक्की तपासा. कमेंट्समध्ये सांगा तुम्ही यापैकी कोणते सप्लिमेंट्स घेत. महिलांनी 40 वयानंतर घेण्यासारखे वॅक्सिन्स या रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. वयानुसार रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, त्यामुळे काही विशिष्ट लसी म्हणजे वॅक्सिन्स घेणे गरजेचे. टीटॅप वॅक्सिन, टिटॅनस डिप्थेरिया पर्टुसिस. दर 10 वर्षांनी एक डोस. टिटॅनसपासून संरक्षण. गंजलेले काही वस्तू किंवा टाचण्या टोचले असतील तर त्याच्याने जे अफेक्ट प्रिव्हेंशन करण्यासाठी टिटॅनसचं इंजेक्शन घेणे गरजेचं आहे. जर तुम्ही लहान बाळाच्या संपर्कात असता तर पर्टुसिस म्हणजेच कुकर खोकल्याला कुत्ता खासी, काला खासी असेही बोलले जाते. HPV वॅक्सिन, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस, 45 वर्षापर्यंत देता येते. गर्भाशय ग्रीवा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी. जर आधी घेतली नसेल तर डॉक्टरांशी नक्की सल्ला घ्या. HPV हे फक्त मुलींनाच नाही तर मुलांमध्येही अफेक्ट करतं. मुलींमध्ये सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रिव्हेंशनसाठी हेल्प होतं. वेजायनल आणि वल्वार कॅन्सरसाठीही मदत करते. जेनायटल वॉर्ड्ससाठीही यूज. वॉर्ड्स म्हणजे चामखीळ, जेनायटल वॉर्ड्स म्हणजे प्रायव्हेट पार्टच्या इथे चामखीळ येतात, त्याचाही प्रिव्हेंशन ह्या वॅक्सिननी होतं. मुलांमध्ये म्हणजे जेंट्समध्ये पेनायल, ॲनल आणि थ्रोट कॅन्सरमध्ये प्रिव्हेंशनसाठी मदत करते. जेनाय रोखण्यासाठी मदत करते आणि त्याचसोबत रिड्युसेस ट्रान्समिशन टू फ्युचर पार्टनर्स. व्हेन टू टेक द वॅक्सिन. आयडियली हे तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियन म्हणजे फॅमिली डॉक्टरशी बोलून घ्या. योग्य व्यवस्थित तुम्हाला गाईड करतील. तरी टेंटेटिव्ह एज मेन्शन केलेली आहे. HPV स्प्रेड्स थ्रू सेक्शुअल कॉन्टॅक्ट. बोथ बॉयज अँड गर्ल्स कॅन कॅरी अँड स्प्रेड HPV. प्रिव्हेंशन इज इझियर दॅन ट्रीटमेंट. न्यूमोकोकल वॅक्सिन 50 वर्षापासून देण्याची शिफारस. निमोनिया आणि रक्तदोषांपासून बचाव. मधुमेह, दमा, हृदयरोग असणाऱ्या स्त्रियांमध्ये आवश्यक. हर्पस झोस्टर वॅक्सिन 50 वर्षानंतर देणे योग्य, त्यामुळे दुखरा, पुरळ, जळजळ यासारख्या त्रासांपासून सुटका होतो. नमस्कार. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि बेनिफिशियल वाटला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ खूप चांगला बेनिफिशियल होऊ शकतो. तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.